नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून अरबस्थानातील देवदूताबद्दलची एक कथा जाणून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। तर मंडळी, आपले योगीराज कर्दळीवनातील त्यांच्या दुर्गम गुहेत स्थानस्थ बसले होते। तेवढ्यात त्यांना संवेदना झाली की आपली बाळे अतिशय संकटात आहेत आणि आपली करुणा भागत आहेत। भक्त प्रतिपालक योगीराज उठले आणि त्रिशूळ उचलून त्यांनी तडक गुहेच्या बाहेर झपाझप चालण्यास सुरुवात केली। कर्दळीवनातून त्रिशूळ घेऊन बाहेर आलेले योगीराज आता अरबस्थानात प्रकटले होते। त्यांच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा अरबी पोशाख आणि डोक्यात साफा बांधलेला होता। त्यांची पांढरी शुभ्र दाढी रेताडातील उष्ण वाऱ्यांच्या झोतात लहरत होती। हातातील त्रिशूलाची आता एक लांब बारीक वेताची काठी झाली होती। ते अब्दुल रहमानच्या झोपड्यासमोरील रेतीच्या तापलेल्या डोंगरावर उभे होते। अरबस्थानातील फरिश्ता। हातातील छडी सावरत योगीराजांनी उलट्या पावलांनी म्हणजेच झोपडीकडे पाठ करून चालण्यास सुरुवात केली। तोंडाने ते सामवेदाच्या ऋचा गुणगुणत होते। योगीराज अब्दुल रहमानच्या झोपड्याजवळ पोहोचले। पाठ करून आपल्याकडे येणारे उंचपुरे म्हातारे दादाजी पाहून दोन्ही मुलं अचंबित झाली। त्यांना आनंदही झाला, कारण त्या वाळवंटी प्रदेशात महिनोन्महिने कोणी नवीन माणूस दिसणे देखील दुरापास्तच होते। या भयान वादळ वाऱ्यात आपल्याकडे आले तरी कोण? दोघेही जण झोपडीत धावले आणि अब्दुल रहमानला सांगू लागले, बाहेर एक उंच दादाजी आले आहेत आणि बाहेर ठेवलेल्या खाटेवर बसले आहेत। अब्दुल रहमान बाहेर आला आणि योगीराजांना पाहून त्यानं सलाम केला। अब्दुल रहमान योगीराजांना विचारू लागला, आपण कोण? कोठून आलात? इकडे वाट चुकून आलात का? एवढ्या वादळ वाऱ्यात आपण आलात तरी कसे? योगीराज हसून बोलू लागले, अरे हो सबूर, माझं नाव मोहम्मद इब्न अब्दुल्ला। मी खूपच दुरून आलो आहे। माझ्याकडचं पाणी संपलं आहे। मला खूप तहान लागली आणि तुझे झोपडे दिसल्यामुळे मी आशेने पाणी पिण्यासाठी आलो आहे। अब्दुल रहमान विचारात पडला। दारावर अतिथी आला आहे आणि या तप्त वाळवंटात पाणी मागत आहे। काय करावं त्याला काही सुचेना। झोपडीत येऊन त्यानं पाण्याची पाखल पाहिली, परंतु ती पूर्ण रिकामीच होती। दोन्ही मुलं आपल्या बाबाच्या तोंडाकडे पाहत होती। त्यांनाही माहीत होतं की घरात पाण्याचा थेंब देखील नाही। अब्दुल रहमानची तर पंचायत झाली। पाणी नाही हे अतिथीस कसं सांगावं? मुलं मात्र निरागस आणि भोळी होती। छोटासा तन्वीर बाहेर धावला आणि म्हणाला, दादाजी, आम्ही तर 3 दिवस पाणी प्यायलो नाही आहोत। आमच्या घरचं पाणी संपलं आहे। बाजीगा हातवारे करून छोट्या भावाला डाटावून आत बोलावू लागली। योगीराजाने अब्दुल रहमानला हाक मारून बाहेर बोलावले आणि म्हटले, घरात पाणी नाही म्हणून काय झाले? तुझ्या दारात तर एवढं पाणी आहे, त्यातलं का देत नाहीस? अब्दुल रहमान बुचकळ्यात पडला। त्याला काही कळेना की हे बाबा असं का म्हणत आहेत। तेवढ्यात योगीराजांनी हातातली अरबी छडी जमिनीवर आपटली आणि काय आश्चर्य, खजुराच्या 2 कुरट्या झाडाभोवती पाण्याचा मोठा झरा उसळला। रेतीतून पाणीच पाणी वर येऊ लागलं आणि त्याचं एक छोटंसं तळं बनलं। अब्दुल रहमान आणि त्याची पत्नी आश्चर्यचकित होऊन पाहत राहिले। आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे असं झालं। तन्वीर आणि बाजीगा तर आनंदाने टाळ्या पिटून पाणी पाणी म्हणून नाचू लागले। योगीराज अब्दुल रहमानला म्हणाले, मी या निरागस मुलांनी केलेल्या प्रार्थनेमुळे पवित्र झमझमच पाणी तुझ्या दारात प्रकट केलं आहे। तुम्ही आता सुखात आणि आनंदात राहा। अब्दुल रहमानचे झोपडे आता त्या तप्त वाळवंटातील ओयासिस बनले होते। अब्दुल रहमानने योगीराजांना थोडे दिवस आपल्याकडेच थांबा अशी विनंती केली। योगीराजाने ती मान्य केली। योगीराजांचं काम अजून बाकी होतं ना। काही दिवस योगीराजांनी मुक्काम केला। अब्दुल रहमानने योगीराजांच्या पाहुणचारात काहीही कमी ठेवली नाही। दोन्ही मुलं योगीराजांच्या अंगाखांद्यावर खेळत होती। बाजीगा योगीराजांना बाबा म्हणून हाक मारायचे।
छोटा तन्वीर तर योगीराजांच्या डोक्यावर चढून बसायचा आणि त्यांच्या गळ्यात पडायचा. योगीराज अब्दुल रेहमानला म्हणायचे, तुझा हा पोर माझा ताज होणार आहे. रोज अब्दुल रेहमान झोपड्याबाहेर फाटका तुटका गालीचा घालून प्रार्थनेस बसायचा. परंतु गंमत अशी व्हायची की योगीराज जिथे बाहेर बसलेले असत त्या दिशेला गालीचा आपोआप वळत असे. असं झालं की मुलं टाळ्या पिटून नाचत असत. रोजच असं घडू लागल्यावर अब्दुल रेहमान चक्रावला आणि त्यानं योगीराजांना याचं कारण विचारलं. योगीराज म्हणाले, अरे त्या पराशिवाला या अरब स्थानाच्या रेतादाट मीच बसवला आणि सामवेद उलटा म्हणून दाखवला. त्यामुळं तू कुठेही तोंड करून त्या पराशिवाची प्रार्थना केलीस तरी ती माझ्याकडेच येणार ना. ही तुझी पोरं फार भाग्यवान आहेत बरं का. माझे प्रत्यक्ष सानिध्य त्यांना लाभल्यामुळं त्यांचं परम कल्याण होणार आहे. पुढील जन्मी म्हणजेच 18व्या शतकाच्या शेवटी तुझी मुलगी गुलरुख होऊन अफगाणिस्तानातील एक राजघराण्यात जन्म घेईल. पुढे ती सिद्धयोगी होऊन पुण्यनगरीस जाईल. पुण्यनगरीत तिला अनुग्रह देण्याचं काम मी एका अवतारीत महात्म्याला दिलं आहे. हिच्या सोबतीला माझ्या लाडक्या शंकर बाबालाही पाठवणार आहे. नंतर डोक्यावर चढून खेळणाऱ्या तन्वीरकडे बोट दाखवून ते म्हणाले, हा बघ माझा ताज. याला मी तुऱ्या अवस्थेतील योगी बनून 19व्या शतकाच्या मध्यास माझ्या विशेष कामासाठी पाठवायचं योजिलं आहे. सय्यद महमद बाबा ताजुद्दीन अवलिया या नावानं तुझा तन्वीर अनेक चमत्कार करून माझ्या सुफी पंथांचा प्रचार आणि प्रसार करेल. माझा लाडका शंकर बाबाही त्याला भेटेल. अब्दुल रेहमानचे डोळे भरून आले. तो सारखा योगीराजांना सलाम करू लागला. योगीराजांचं वाळवंटातलं काम झालं होतं. त्यांनी अब्दुल रेहमान कुटुंबाचा निरोप घ्यायचं ठरवलं. त्यांनी आशीर्वाद देऊन आपली छडी उचलली आणि समोरील उंच रेतीच्या डोंगराकडे झपाझप पावलं टाकत चालू लागले आणि बघता बघता दृष्टीआड झाले. तर मंडळी, वादळ वाऱ्यातही देवदूत बनून वाळवंटी प्रकटले. ताजुद्दीन अन बाबाजांचे कार्य नेमून दिधले. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. तर मंडळी, ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.